नाशिक पाथर्डी शिवार येथील मानव सेवा वृद्धाश्रमात ग्लेनमार्क फाउंडेशन यांच्या CSR उपक्रमांतर्गत पाणी शुद्धीकरण मशीन अर्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या उपक्रमाद्वारे वृद्धाश्रमातील निराधार वयोवृद्धांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला। तसेच या प्रसंगी वृद्धांसाठी किराणा मालाचेही वितरण करण्यात आलं असून हा उपक्रम केवळ मदतीचा नसून माणुसकी जपण्याचा एक जिव्हाळ्याचा प्रयत्न ठरलाय। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड चे प्रतिनिधी तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात श्रीमान ब्रिजेश जाधव डेप्युटी जनरल मॅनेजर HR यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। त्यानंतर श्रीमान उमेश पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून पाणी शुद्धीकरण मशीनचे उद्घाटन करण्यात आलं व ते वृद्धाश्रमास अर्पण करण्यात आले। यावेळी व्यासपीठावरून श्रीमान ब्रिजेश जाधव सर यांनी आपल्या मनोगतातून समाजातील गरजू घटकांसाठी अशा प्रकारच्या उपक्रमाची नितांत गरज असल्याचे अधोरेखित केलं। स्वच्छ पाणी म्हणजे निरोगी जीवन हा संदेश देत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले। मानव सेवा वृद्धाश्रमाच्या संचालिका सौ ललिता नवसागर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना एक हृदयस्पर्शी वास्तव मांडले। त्या म्हणाल्या की समाजातील ज्येष्ठ नागरिक, अंथरुणाला खिळलेले वयोवृद्ध, अंध, दिव्यांग, गतिमंद व मनोरुग्ण अशा गरजवंतांना सन्मानाने जीवन जगता यावं यासाठी प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रम गेली अनेक वर्ष कार्यरत आहे। सध्या संस्थेत 88 निराधार गरजवंत व्यक्ती अहोरात्र सेवा शुश्रूषा घेत आहेत। मात्र जागेच्या अभावामुळे अनेकांना सेवा देता येत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली। तसेच गेल्या काही महिन्यांपासून कॉर्पोरेशनचे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे बोरवेलच्या पाण्यावरच वृद्धांचा आधार असल्याचे त्यांनी सांगितले। याच पार्श्वभूमीवर ग्लेनमार्क फाउंडेशनचे पदाधिकारी वृद्धाश्रमास भेट दिल्यानंतर त्यांनी परिस्थिती जाणून घेतली व आज पाणी शुद्धीकरण मशीन व किराणा मालाच्या स्वरूपात मदतीचा हात पुढे केला। भविष्यात अशाच प्रकारे इतर कॉर्पोरेट कंपन्यांनीही सहकार्य केल्यास संस्था अनेक गरजवंत निराधारांचा आधार बनू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या प्रसंगी ग्लेनमार्क फाउंडेशनचे पदाधिकारी माननीय श्री ब्रिजेश जाधव, माननीय श्री उमेश पाटील, माननीय श्री विश्वेश्वर बर्वे, श्रेया तिवारी, माननीय श्री रितेश घाटकर, माननीय श्री ज्ञानेश्वर माडी, माननीय श्री कृष्णकुमार, माननीय श्री समीर बापट, माननीय श्री मनोज पाटील, माननीय श्री श्रीकांत तासपूरकर उपस्थित होते। तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष TL नवसागर, संचालिका सौ ललिता नवसागर मॅडम, सभासद श्री भगवान सावंत, श्री रमेश मसूरकर, श्री सुभाष आलते, प्राध्यापक श्री शिवाजी खोपे सर, श्री सचिन कडलक, तेजस नवसागर, रुपेश नवसागर, आदित्य दोंदे, योगेश दंडाळे, कल्याण शेख आदी उपस्थित होते। संस्थेच्या सभासदांनी ग्लेनमार्क फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक स्वागत केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पूनमताई कडलग यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने ग्लेनमार्क फाउंडेशन यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुंडाय गौरीतगणाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि। आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत। व्यवस्था केलेली आहे। बोरिंगचं पाणी पिऊन पिऊन असं त्रास व्हायला लागला, त्याच्यामुळे बहुत धन्यवाद। संस्थेचे पदाधिकारी आपल्या जवळजवळ 8-15 दिवसापूर्वीपासून आपल्याला कॉर्पोरेशनचं पाणी रेग्युलरली मिळत होतं, परंतु अचानक ते पाणी येण्याचं बंद झालं। आपल्यालाही कळलं नाही आणि कॉर्पोरेशनच्या लोकांनाही कळलं नाही। अर्थात कॉर्पोरेशनच्या लोकांनी हे पाणी कुठेतरी डायव्हर्ट केलेलं असेल, तिथे काहीतरी करेल। वेलफेअर फाउंडेशन संचलित मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रम आज गेली 15 वर्षापासून आम्ही काम करत आहोत आणि येथे आता सध्या 88 वयोवृद्ध वास्तव्यास आहेत, अंध, अपंग, गतिमंद, मनोरुग्ण व निराधार। तसेच ग्लेनमार्क फाउंडेशनच्या CSRच्या माध्यमातून पाणी शुद्धीकरण खरंच खूप गरज होती आम्हाला वयोवृद्धांच्या। म्हणजे आज 14 वर्षापासून आम्ही कॉर्पोरेशनचं पाणी समजा नाहीच आलं तर बोरवेलचं पाणी आम्ही वयोवृद्ध आम्ही पण पित होतो, पण इतका गंभीर प्रश्न होता की लूज मोशन, परत पोटात दुखणं आणि सर्दी। आम्ही वेळोवेळी सारखे मेडिसिन
चालू होते आमच्यावाले, पण पाण्याचा प्रश्न खरंच सुटत नव्हता. आज ग्लेनमार्कच्या कंपनीच्या माध्यमातून जे पाण्याचा ॲरो दिला आहे, खरंच सर्व टीमचे आदरणीय आलेल्या मान्यवरांचे मी खरंच आभार मानते. आज आम्हाला जी तुम्ही खरंच मदत केली, वयोवृद्धांचे जे प्रश्न होते ते प्रश्न सोडवले, खरंच त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व आज जो किराणा माल दिलेला आहे तुम्ही, गहू, गोडतेल, तांदूळ, याची तर खूपच म्हणजे खूप अत्यंत गरज होती. आज 7 ते 8 वर्षापासून आम्हाला रवींद्र जयस्वाल सर साखर व चहा पावडर महिन्याला पुरेल एवढी ते देतात. पण गहू, गोडतेल आणि साखर म्हणजे गहू, गोडतेल आणि तांदूळ हे किराणा दुकानातून आम्हाला वेळोवेळी आणावं लागतं आणि धावपळ खूपच होते. तो पण प्रश्न तुम्ही सोडवला, खरंच तुमचे परत धन्यवाद. आज मानव सेवा वृद्धाश्रमामध्ये अंध, अपंग, गतिमंद, मनोरुग्ण 88 लोक वास्तव्यास आहे. आणि सर खरं तर सांगायचं म्हणजे 650 लोक वेटिंगवर आहेत, ते पण निराधार, त्यांना खूप गरज आहे. आत्ताच मला 2 कॉल आलेले की एक आजी पूर्ण म्हणजे घर पण नाही, काही नाही, इतक्यात 5च मिनटं झाले की ती उपाशी तापाशी आहे. तरी पण मी त्यांना सांगितलं आपल्याकडे जागा नाही, बेडच्या खाली झोपतात ते, तुम्ही उद्या या घेऊन. आणि इथे समजा खाली झोपावं लागेल, बेड नाही, पण आम्ही नक्कीच मदत करू. आणि 2 ते 3 महिने लागेल आपल्याला, म्हणजे नगरपालिकेची जागा झाली आहे मंजूर, 99% प्रस्ताव, पण अजून थोडं 1-2 महिन्यात. आणि ते 650 लोकांना आम्ही नक्कीच मदत करू. पण तुमचे हातभार आमच्या कायम पाठीशी असू द्या, तर ते शक्य होईल, नाही तर शक्य नाही होणार, हे मी सांगू इच्छिते. काही चुकले असेल तर माफ करा. धन्यवाद सर. राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधी. राऊळी मंदिरी खऱ्या अर्थाने बदल घडवतात. ही अशी एक संस्था आहे जी आपल्या CSR माध्यमातून समाजातील गरजूंना नवीन आशा देण्याचे कार्य करत आहे. जिस तरह चिड़िया के चोंच भर पानी ले जाने से नदी के जल में कोई कमी नहीं आती, उसी तरह ज़रूरतमंद को दान देने से किसी के धन में कोई कमी नहीं आती. फक्त तुम्हाला भेट देण्यासाठी आलो होतो आणि आम्ही विचार केला की जे ग्लेनमार्क फाउंडेशनच्या वतीने जी भेटवस्तू आम्ही मानव सेवातील सर्व वृद्धांसाठी, सर्व इथल्या निवासितांसाठी दिली, ती फक्त एक भेट तुमची घेऊ आणि आम्ही जाऊ. परंतु एवढ्या सुंदरशा कार्यक्रमाबद्दल खरोखर आम्ही तुमचे धन्यवाद करतो. नवसागर सरांशी अगदी मला वाटतं अगदी 2 किंवा 3 वेळेस मी भेटलो आत्तापर्यंत या CSRच्या दरम्यान, पण अगदी त्यांना मित्र म्हणायला काही हरकत नाही, एवढी चांगली त्यांच्याशी ओळख झाली. ग्लेनमार्क फाउंडेशन, जसं मॅडमने सांगितलं की आम्ही अनेक क्षेत्रामध्ये कार्य करत असतो. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ही औषध निर्मितीमधील अग्रगण्य कंपनी आहे. अनेक जीवनरक्षक औषधं निर्मिती होत ग्लेनमार्कच्या माध्यमातून होती. आणि आपल्या नाशिक शहरामध्ये ग्लेनमार्कचा पहिला प्लांट आहे. आज ग्लेनमार्क ही आंतरराष्ट्रीय कंपनी आहे आणि अनेक देशांमध्ये तिचं कामकाज चालतं. जी कंपनी नाशिकपासून चालू झाली, त्यामुळे खरोखर नाशिकमध्ये आपल्या या शहरासाठी काहीतरी करावं, आपल्या नाशिकमधील लोकांसाठी, तिथल्या संस्थांसाठी जी शक्यतो पण मदत व्हावी, हा नेहमी ग्लेनमार्क फाउंडेशन प्रयत्न करत असतं. आणि प्रामुख्याने ग्लेनमार्क फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आरोग्य आणि जीवनरक्षणाचं कार्य करत असतो. प्रतिवर्षी नवीन एक थीम असते आणि त्या थीममध्ये आम्ही CSRमध्ये अनेक ॲक्टिव्हिटी करत असतो. तर आरोग्य, जीवनरक्षण, याच्यासोबत पाणी आणि ज्याला ESG म्हणतं की एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन, पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण याच्यामध्ये काम केलं जातं. आम्ही ज्यावेळेस इथं आलो की मला असं वाटलं होतं की खूप छोटंसं आधार आश्रम आहे ना. स्टार न्यूजसाठी राजेंद्र दोंदे, नाशिक.